नागपुरातल्या सदर पोलीस ठाणे हद्दीत इटारसी उड्डाणपुलाखाली एका पिशवीत नवजात बाळाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। आजूबाजूला दुर्गंधी पसरल्याने एकानं बॅग तपासली आणि मृतदेह पाहून त्याला धक्का बसला। तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस पुढील तपास करत आहेत। याबाबत माहिती मिळताच सदर पोलीस पथक आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं। मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। प्राथमिक तपासात मृतदेह 3 ते 4 दिवस जुना असल्याची बाब समोर आली आहे। सध्या मृत बाळाची आणि त्याला तिथं आणून फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाहीये। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बॅग इटारसी उड्डाणपुलाखाली रेल्वे लाईनपासून थोड्या अंतरावर पडलेली होती। आजूबाजूच्या परिसरात तीव्र दुर्गंधी येताच एकानं बॅग उघडली तेव्हा त्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकांची गर्दी जमली। सदर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला। पोलीस पथक आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून निष्पाप बाळाचा मृतदेह अशा प्रकारे फेकल्याच्या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे।